मी आता आहे दोहा एअरपोर्टला. बरेच दिवस झालं माझ्या डोक्यात चालू होतं, की एखादी सोलो ट्रिप करायची. जर मला मागच्या महिन्यात कोणी सांगितलं असतं, की तू युरोपला जाणार आहेस, तर मला खरंच पटलं नसतं. तर 10 तारखेला रात्री 10 वाजता माझी मुंबईची बस होती आणि मला सोडायला शैलजा, दिव्या, माझे मम्मी-पप्पा हे सगळे आले होते. तर मी फायनली निघाले होते बर्लिनला, जिथे तनिष शिकतोय. म्हणजे त्याचं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि 13 तारखेला त्याचं कॉन्व्होकेशन सेरेमनी आहे. 11 तारखेला संध्याकाळी माझी फ्लाईट होती मुंबई टू दोहा. दोहाला लेओव्हर होता 2 तासाचा आणि त्यानंतर दोहा टू बर्लिन. नमस्कार कोल्हापूरकर. आज मी आहे मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर आणि मी चालली आहे माझ्या मुलाकडे जर्मनीला. तर अर्थात तुम्हाला जर्मनीमधली बरीच व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आणि ही माझी पहिली इंटरनॅशनल जर्नी असणार आहे. त्यामुळे मला ज्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करता येतील, ज्या चांगल्या गोष्टी तुम्हाला दाखवता येतील, त्या मी शेअर करणारच आहे. तर आज सगळ्यात त्यातली महत्त्वाची गोष्ट, तर एअरपोर्टवर आपल्याला अदानी सिल्वर लॉन्ज म्हणून एक लॉन्ज असतं. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर फक्त ₹2 तुम्ही इथे निवांत 3-4 तास स्पेंड करू शकता आणि मनसोक्त खाऊ शकता. अगदी सूप म्हणजे स्टार्टरपासून ते अगदी डेझर्टपर्यंत खूप मस्त गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्हाला मी ते पण दाखवणारच आहे. तर अगदी 15 ते 20 दिवसापूर्वीच माझं जर्मनीला यायचं ठरलं. तर विजाबरोबरच मी SBIमधून प्राईम क्रेडिट कार्ड अप्लाय केलं आणि ते आलंसुद्धा. आणि मला एका माझ्या फ्रेंडनी सांगितलं, की इथे जे एअरपोर्टवर लॉन्ज असतात तिथे अगदी ₹2 आपल्याला खूप चांगल्या फॅसिलिटीज मिळतात. तर हे आहे अदानी सिल्वर लॉन्ज. इथे तुम्हाला ज्या ज्या वस्तू दिसत आहेत त्या आपल्याला फक्त ₹2 स्पेंड करून मिळणार आहेत. क्रेडिट कार्ड तिथे स्वाईप करायचं आणि तुम्हाला इथे 3-4 तास आरामात स्पेंड करता येतात. मग तुम्ही तुमचं काम करत बसा किंवा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा किंवा छानसं पुस्तक वाचत बसा. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल ज्यांनी ज्यांनी ट्रॅव्हल केलेलं आहे फ्लाईटमधून. फ्लाईटमधलं जेवण इतकं खास नसतं. पण या लॉन्जमध्ये जे जेवण होतं अगदी सूपपासून ते डेझर्टपर्यंत सगळंच टेस्टी होतं. डेझर्ट मी गुलाबजामुन घेतले होते आणि एकदम गरमागरम आणि मस्त होते. त्याचबरोबर आपण जर्मनी पण एक्सप्लोअर करणार आहे आणि बऱ्याच तिथल्या गोष्टी, तिथलं मार्केट, मला तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवायच्या आहेत आणि तुम्हाला याबद्दल काय बघायला आवडेल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला, आता माझी फ्लाईटची वेळ झाली आहे. आता मला निघायचं आहे. इथून दोहाला माझं लेओव्हर आहे. म्हणजे तिथे एक 2 तास मला फ्लाईट चेंज करायला लागणार आहे आणि त्यानंतर मी पोहोचणार आहे बर्लिनला, जिथे माझा मोठा मुलगा मला न्यायला येणार आहे. तर चला माझ्यासोबत तुम्ही पण फिरायला. तर मुंबई एअरपोर्टवर मला जेव्हा गेट नंबर कळाला तेव्हा तिकडे जाता जाता मला बऱ्याच गोष्टी दिसल्या. मला ज्या ज्या गोष्टी आवडल्या त्या मी सगळ्या शूट केलेल्या आहेत, की जेणेकरून तुम्हाला असं वाटावं की तुम्हीसुद्धा माझ्यासोबत प्रवासाला निघाला आहे. मी ज्या ज्या गोष्टी बघत असते त्या तुम्हाला दाखवायची जी इच्छा असते ती इतकी प्रबळ असते. यामध्ये एकच गोष्ट असते, की मला नवनवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला आवडतात, तुम्हाला दाखवायला आवडतात, की जेणेकरून ज्या माझ्या मैत्रिणींना फिरायला जाता येत नाही किंवा जायची खूप इच्छा आहे, त्यांनी काहीही करून फक्त इच्छा मनात न ठेवता एकदा प्रयत्न करून बघावा. कारण जेव्हा मला कळालं, की मी एकटीनं जायचं आहे बर्लिनला, तेव्हा मला खूप टेन्शन होतं. 15-20 दिवस मी खूप टेन्शनमध्ये होते. पण आज जेव्हा मी बर्लिनला पोचले ना, तेव्हा असं वाटलं, की जेव्हा आपण पहिल्यांदा इंटरनॅशनल प्रवास करतो आणि आपण जर एकटं इथंपर्यंत येऊ शकतो, तर आपण आयुष्यात काहीही करू शकतो. डोक्यात फक्त एकच चालू होतं, की बर्लिनला जायचं, तनिषचा कार्यक्रम करायचा, बघायचा. तनिषला भेटून पण 2 वर्ष झाले होते. त्याला भेटायचं. ती इच्छा तर प्रत्येक आईला असते आपल्या मुलाला भेटण्याची.
आणि त्यानंतर जेव्हा मी परत येईन तेव्हा जो काही आपला कॉन्फिडन्स असणार आहे तो नेक्स्ट लेवल असणार आहे. तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल की मी तुम्हाला माझं डेली रुटीन नेहमी दाखवत असते की मी जिममध्ये काय केलं, त्यानंतर मी काय केलं, मी काय खरेदी केली किंवा कुठे काय चांगलं मिळतं, या सगळ्या गोष्टी शेअर करत असते. आता मी आहे दोहा एअरपोर्टला. आता रात्रीचे इथे 12:30 झालेत. आपल्या इथे झाले असतील 2:30. तर 1 तासाने माझी फ्लाईट आहे जर्मनीसाठी. तर इथे आता वाट बघते आहे आणि एअरपोर्ट खूप छान आहे, खूप मस्त आहे. सकाळी उद्या मला तनिष न्यायला येणार आहे. ॲक्च्युली झोप झालेली नाही आहे, खूप दमली आहे. ॲक्च्युली मी खूप आता एक्सायटेड आहे कारण की मला बरंच एक्सप्लोअर करायचं आहे जर्मनीमध्ये, बऱ्याच गोष्टी दाखवायच्या आहेत. दाखवायच्या आहेत म्हणण्यापेक्षा मला स्वतःला सुद्धा त्यांची ओळख करून घ्यायची आहे, कारण माझं हे फर्स्ट टाईम आहे. मला जर मागच्या महिन्यात कोणी सांगितलं असतं की तू युरोप टूरला जाणार आहे तर मला पटलंच नसतं. तर अचानक ठरलं आणि आता कॉन्व्होकेशन आहे तनिषचं 13 तारखेला, म्हणजेच परवा दिवशी. तर मी अचानक ठरलं आणि 2-4 दिवसात तयारी करून निघाले. विजासाठी मी गेले होते पणजीला आणि 1 आठवड्याभरात विजा आला. त्यानंतर सगळी तयारी झाली आणि आज मी इथे दोहा एअरपोर्टला आहे. माझी फ्लाईट मुंबई टू दोहा. दोहामध्ये 1-2 तास लेओव्हर आहे आणि त्यानंतर मी आता निघणार आहे जर्मनीला. फायनली गेट ओपन झाले आणि आम्ही जाऊन फ्लाईटमध्ये बसलोसुद्धा आणि मस्त झोप लागली, कारण आदल्या दिवशी पण झोप नव्हती, दुसऱ्या दिवशी पण खूप दगदग झाली होती. आता आणि काय झोप मजा झाली आहे लागली. सांगते. रात्री साधारण 2:55ला मी फ्लाईटला बसले. इथून 6 तास मला लागणार होते बर्लिनला पोचायला आणि मला झोप लागली कारण की आदल्या दिवशी पण मुंबईला येताना आणि माझी झोप झाली नव्हती. तर इथं पण तसंच झालं. तर सकाळी म्हणजे जवळपास मला एक 6:15ला जाग आली तेव्हा अजूनही आम्ही त्याच फ्लाईटमध्ये होतो. तर फ्लाईट डिले झाली आणि 9:30ला आता फ्लाईट आहे. ॲक्च्युली आदल्या दिवशीसुद्धा मुंबईला निघताना स्लीपर कोचच होती, पण सिंगल जेव्हा सीट असते स्लीपर कोचची तेव्हा माझे पाय पोचत नाहीत आणि त्याच्यामुळं ना खूप अखडल्यासारखं होतं आणि रात्रभर झोप नाही झाली होती. आणि त्यात ही फ्लाईट डिले झाल्यामुळं ह्या रात्री पण झोप नाही. त्यामुळे इतकी दमणूक झाली होती ना, आणि त्यात इथे बसायला जागासुद्धा नव्हती. अजूनही गेट ओपन व्हायला वेळ होता. फ्लाईट 9:30ची होती आणि आम्ही असेच 5:15 पासून 5:15ला त्यांनी रिफ्रेशमेंट सर्व केलं, पण तरीसुद्धा खूप दमणूक झाली होती. खूप गोष्टी करायच्या होत्या, खूप गोष्टी डोक्यात होत्या, कारण की बरेच प्रश्न विचारले जातात, इमिग्रेशन प्रोसेस असते. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी का सांगते, तर तुम्हाला एकटं जगता आलं पाहिजे यासाठी. जेव्हा आम्ही 9:30 वाजता फ्लाईटला बसलो तेव्हा साधारण 11 वाजता त्यांनी लंच सर्व केला. त्यानंतर इथे समोर जी स्क्रीन आहे ही कतार एअरवेजची फ्लाईट आहे. यावर तुम्ही मूव्हीज बघू शकता. इथे माझी ओळख झाली कला आंटींची. या बँगलोरहून आल्या होत्या. फायनली तनिषला भेटले, पण खूप धडपड करायला लागली. तनिषबरोबर त्याचा मित्रसुद्धा होता संजय. खूप बरं वाटलं. 2 वर्षांनी तनिषला भेटले. खरोखर बर्लिन खूप सुंदर आहे. आणि जेव्हा मी तुम्हाला जसं सांगितलं, तुम्ही अपेक्षा न करता जेव्हा गोष्टी मिळतात ना, तर त्याचा आनंदच वेगळा असतो. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल, तर असे मी बरेच व्हिडिओ पोस्ट करत असते, तर यासाठी मला फॉलो नक्की करा. आणि तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडतील का, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.